सो आमच्या शेतात अशी हिरवीगार वांगी लागलेली आहेत. आता काही जास्त लागवड नाही, पण खूप सुंदर वांगी आहेत आणि आम्ही ह्यातलीच वांगी खातो. खूप चविष्ट आणि चवीदार मस्त आहेत, म्हणजे चवदार वांगी आहेत. एकच नंबर वांगे आहेत खाण्यासाठी. तुम्ही पाहू शकता की चवळीचे वांगे आहेत आणि शेजारी चिंचा, तिकडे मागं बघू शकता तर आंब्याची झाडं, झेंडू सगळं काही आहे. आणि इकडे छोटं गळ्या इथे होतं शेरडं बिरडं त्याचा नील. सो इथे वांगी आहेत. जर तुमच्या ऑर्डर बिर्डर काही घ्यायचं असेल, आता तुम्हाला हे सुकल्यागत दिसतंय, पण दॅट्स वाय की हे वांगे आमचं अजून एक दुसरं पण शेत आहे, पण ते इथं नाही आहे, ते खूप जास्त लांब आहे 3-4 किलोमीटर. सो आम्ही इथं नाही करणार, म्हणून इतकं मस्त हे शेत आहे. तर म्हणजे एकदम चवीदार चविष्ट अशी वांगी मिळतात आमच्या शेतात आणि आम्ही ह्याच्यातली खातोसुद्धा. असली भारी टेस्ट आहे, एकच नंबर टेस्ट आहे. आणि आमची ही वांगी बाजारात पण खूप मोठ्या मार्केटमध्ये सुद्धा विकायला जातात. आम्हाला वाटतं की आमची वांगी फक्त मार्केटच नाही तर बाहेर पण जी इतकी मस्त वांगी झाली आहे. आता इथे थोडीशी सुकलेगत असते, पण तुम्हाला या दाखवते. हे पहा वांगी इथे काय आहेत चांगली तशी, तुम्ही पाहू शकता. तो कधी आपण हे सुद्धा केलं नाही की कधी आपण म्हणजे असं होऊ शकतं, पण आमची वांगी इतकी चविष्ट आणि चवीदार आहेत ना, सांगण्याच्या बाहेर आहे. खरंच खूप मस्त आहेत वांगी. आम्ही इथली खातो वांगी आणि आम्हाला खरंच खूप टेस्टमध्ये एकदम बेस्ट आहेत आमची वांगी. आणि म्हणलं तर हे माझ्या मावशीचं रान आहे, पण म्हणतात ना जे म्हणतात ना लोक, जे तुझं ते माझं, जे माझं ते तुझं, म्हणून आम्ही असं करतो. आणि खरंच खूप चविष्ट वांगी आहेत. काय नक्की लागलेली आहे, परंतु खूप महिने झाले ना आम्ही असं ठेवले. पण आमचं एक शेत आहे, फुले भरे इतके मस्त वांगी लागलेत ना, काही म्हणायलाच नको. आणि वांगी म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं. तुम्ही पाहू शकता की वांगी आता फक्त घरोघरीच नाही, झोपडीत नाहीत, बंगल्यात नाही, तर बाहेर आणि हॉटेलमध्ये पण फेमस झालेले. तुम्ही जाऊ शकता, बघितलं तर तुम्हाला बघायला भेटतं. बेंगन मसाला आहे ते सगळं. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती का, बाहेरच्या UP हे ते बिहार या प्रदेशांमध्ये आहेत ना, वांग्याचे मस्तपैकी भजीसुद्धा बनवले जातात आणि ते भातावर खाल्ले ना एक नंबर चव लागते ना. आणि सातारकरांचं तर फेवरेट म्हणजे वांगच, पण त्याच्यापेक्षा फेवरेट म्हणजे घेवड्याची आमटी, ही तुम्हाला आम्ही नक्कीच दाखवणार आहोत. आणि सर्वात जास्त म्हणजे कंदी पेढा सर्वात फेवरेट आहे सातारकरांचा. आणि कंदी पेढा म्हणजे जीव की प्राणी एखाद्या वेळेस ते सगळं सोडतील, पण कंदी पेढा आणि घेवड्याची आमटी ते कधीच सोडणार नाही. का सांगा, ते चविष्ट आणि दिसायला इतकी मस्त आहेत म्हणजे खूपच भारी एकदम. आणि आता वांग्यांसोबत बात चालली होती आणि वांगं पण इतकं चांगलं आहे. महाराष्ट्रात सर्वात फेमस आपलं वांगं पण आहे. का सांगू का, सगळ्यात भाज्या असतात. आणि जास्त तर म्हणायचं तर तुम्ही गाजराचा हलवा नक्की खाल्ला असेल. सो त्याच्याबद्दल मला तुम्हाला सतर्क करायचे. गाजराचा हलवा आपण नक्की खाल्ला असेल, परंतु तुम्हाला माहिती आहे का, गाजर ही एक भाजी आहे. जर तुम्ही शिमलामध्ये दूध टाकून खाल्लं तर कसं लागेल तुम्हाला, घाण ना. मग तसंच ना, एकदा एक रामू नावाचा माणूस होता, त्याच्या घरी पाहुणे आले होते. त्याला काहीच कळत नव्हतं की जेवण बिवण सगळं झालं पाहुण्यांचं, पण गोड काही खायलाच नव्हतं ना त्याकडे. म्हणून काय, त्या घरात गाजरे होते, त्यांच्यात फक्त दूध आणि थोडीशी दूध टाकून बघले तर ते पूर्ण खीरसारखं झालं. मग त्याला चांगलं कुचलं आणि त्याच्यानंतर साखर टाकली आणि तेव्हापासून गाजराचा हलवा हा सुरू झाला. आणि हिवाळ्याचा सर्वात मस्त आहे गाजराचा हलवा. आणि गाजराचं लोणचं सुद्धा लोक खातात, एक नंबर लागतं. आणि आता इथेच मी थांबते आणि आमच्या हिरव्या शेतात ना. सो धन्यवाद.